छत्रपती संभाजीनगरच्या वेरूळ लेण्यांवर देखील पर्यटकांची संख्या रोडावली आहे। औरंगजेबाच्या कबरीच्या वादाचा पर्यटनाला फटका बसतो आणि या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी दत्ता कानवटे। दत्ता, काय माहिती आहे? सध्या वेरूळ लेण्यांवर पर्यटकांची संख्या रोडावल्याचे चिन्ह आहे। नक्कीच प्रणिता, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या खुलताबाद इथल्या औरंगजेबाच्या कबरीचा वाद पेटल्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातले जी काही जागतिक वारसा स्थळे होते, पर्यटन स्थळे होते, त्या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात रोडावलेली आहे। आपण बघू शकता की माझ्या पाठीमागे हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या वेरूळ इथल्या वेरूळ लेण्या आहेत आणि या लेण्यावरती सुद्धा दररोज मोठ्या प्रमाणात गर्दी राहत असते। मात्र आज आपण जर बघितलं तर निव्वळ सुरक्षा रक्षक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। बाकी पर्यटकांचा पूर्णपणे शुकशुकाट जो आहे तो पाहायला मिळत आहे। गेल्याच महिन्यामध्ये वेरूळ लेण्यांना संपूर्ण महिन्यात 1,29,000 पर्यटकांनी भेटी दिल्या होत्या। मात्र या महिन्यामध्ये पहिल्या 15 दिवसामध्ये फक्त 30,000 पर्यटकांनी भेटी दिलेल्या आहेत। इतर सुद्धा ठिकाणची जर आपण आकडेवारी पाहिली तर ती सुद्धा धक्कादायक स्वरूपाची आकडेवारी आहे। 15 ते 28 फेब्रुवारी दरम्यान बीबी का मकबऱ्याला 76,000 पर्यटकांनी भेटी दिल्या होत्या। मात्र अलीकडल्या या 15 दिवसामध्ये फक्त 15,000 पर्यटकांनी भेटी दिलेल्या आहेत आणि अशीच संख्या सगळ्याच पर्यटन स्थळावरती रोडावली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। त्यामुळे पर्यटनाला मोठा फटका जो आहे तो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पर्यटन स्थळांना बसलेला पाहायला मिळतोय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये वेरूळ आहे, दौलताबादचा किल्ला आहे, त्याचबरोबर घृष्णेश्वर मंदिर आहे, अजिंठा लेण्या आहेत, बीबी का मकबरा आहेत, अशी वेगवेगळी आणि मोठी पर्यटन स्थळ आहेत। मात्र या सगळ्याच पर्यटन स्थळांकडे सध्या पर्यटकांनी पाठ फिरवलेली आहे, त्यामुळे पर्यटनाला मोठा फटका बसलाय। दत्ता, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।